शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले इथल्या विविध कृषी प्रकल्पांना भेट दिली। केखले इथल्या ज्योतिर्लिंग सेंद्रिय शेती उत्पादन प्रक्रिया गटालाही त्यांनी भेट दिली। सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक घटकांचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीनं कशी शेती केली जाते। शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि दशपर्णी अर्क यासारख्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर करून शेतीतून मिळणारे अन्नधान्य, फळे आणि भाज्या विषमुक्त आणि पौष्टिक कशा असतात याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीतून नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केलेल्या पिकांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। त्यानंतर केखलेतील भागीरथी महिला शेती गटातील महिलांनी 4 सूत्री पद्धतीने केलेल्या भात लागवडीची माहिती घेत त्यांनी महिलांशी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपच्या माध्यमातून शेतीबद्दलची अद्ययावत माहिती घ्यावी, तसंच जमिनीसह मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर टाळून विषमुक्त अन्नासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावं असं आवाहन केलं। शासनाच्या महत्त्वाची काही योजना चालतात सध्याला। महाविस्तारसारखे ॲप शासनामार्फत डेव्हलप झाले, त्याची माहिती आम्ही भागीरथ महिला गटाला आम्ही दिली, जेणेकरून त्यांच्या शेतावर असतानाच त्यांना सगळ्या प्रकारची माहिती शेती हवामानविषयक असेल, शेतीमधील येणारे किडीचं प्रयोजन म्हणजे कशी त्याची बंदोबस्त करायचा, कोणती फवारणी करायची, कोणतं प्रकारचं आपलं फर्टिलायझर्स वापरायचे, ह्या सगळ्याची माहिती ते महाविस्तार ॲपद्वारे करण्यात येते। आणि आज सेंद्रिय शेती गटाला आम्ही भेट दिली, तर त्यांनी एक चांगला मार्ग इथल्या शेतकऱ्यांना दाखवलेला आहे, जेणेकरून त्यांच्या खर्चामध्ये कपात होऊन उत्पन्नात चांगली वाढ होते आणि सेंद्रिय शेती आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे। तर इथल्या सगळ्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण आम्ही तेच आवाहन केले की या गटानुसार तुम्ही सगळ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळा, जेणेकरून आपली शेतीची उत्पादकता वाढेल, जमिनीची उत्पादकता वाढेल आणि या सगळ्यांनाच फायदा होईल। यावेळी पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी पाटील, नायब तहसीलदार विजय जाधव, तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप, सहाय्यक कृषी अधिकारी अश्विनी नाईक, मंडल कृषी अधिकारी अभिलाषा गायकवाड, मंडल अधिकारी अरुण कांबळे, केखलेचे सरपंच हंबीरराव चौगुले, जयवंत मगदुम, कुंडलिक निकम, आनंदराव पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।